मग हेच माझं सांगणं आहे, जर तुझ्या आईचा कोण बोललेला चालत नाही ना. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. 2-5 मिनिटं द्या, फक्त 2-5 मिनिटात मला हा सांगायचं. हा रोस्ट व्हिडिओ नाहीये, हे फक्त एवढंच सांगणं आहे की जेव्हा स्वतःच्या घरच्यांवर शब्द येतात तेव्हा कशा गांडीला कळा लागतात, हे सांगणं आहे माझं. सो प्लीज 2-5 मिनिटं हा व्हिडिओ पूर्ण बघा. स्वागत आहे तुमचा माझ्या चॅनलवर. परेश मोरे 11-12 या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो जो मागचा व्हिडिओ बनवला होता बघा मीने, एक तो मेंग्या प्रतीक शिंदे आणि प्रतीक शिंदेचा तो पाळीव कुत्रा तो प्रशांत इंगळे. तर आपण काय आज आई बहीण काढणार नाहीये थोडक्यात, कारण की काळा शेवटी गांडीला लागलेले आहे. हा, तर ही कमेंट बघा पहिले. तुझ्या तर लवड्या सगळा हिशेब करणार शब्द आहे माझा, आई वरून शिवी दिली मला. आणि त्याच्या पुढे असं होतं की अजून करिअर गेला तेल लाईत, असं काहीतरी होतं. ते तुम्हाला दिसेल इथं स्क्रीनवर पूर्ण. तर यो बोलतो की याच्या आईवरनं मी शिवी दिली म्हणून यो माझा हिशोब करणार. मी पण बघतो तू कधी माझा हिशोब करतो. चल, चांगली गोष्ट आहे, माझी आणि तुझी भेट होईल त्या हिशोबाने आणि हिशोब होतील आपले एकमेकांचे. ओके. सो पहिली गोष्ट, ह्या मेंग्याला मी शिवी दिली नव्हती. कोणाला? प्रतीकला. त्याच्यावर एक नॉर्मल रोस्ट होता, भावा 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 करून पैशाचा महाज, देव देऊन बघतो घेऊन बघतो, या शब्दांमध्ये होती. तुम्ही काम करायला दुबईला येता आणि आम्ही तुमच्यासारखे काम करणारे नाचवायला. बावा नाणी निन्नी डुंडुणींनी. तर याचा अर्थ असा आहे की आज एका अशा केवड्याला बोलायचंय जो दुबईवाल्यांच्या लवड्यावर बसून आपली गाण मारतो. तुम्ही येतात दुबईला नाचायला आणि आम्ही येतो नाचायला. कसले कसले शौक पाडले तरी तू बाया नाचवायला जातो, पोरा नाचवायला जातो. पक्का याचा हे व्हिडिओ बघा. चला, बघितला. ज्या गोष्टी करून वरती आलाय त्याच गोष्टींसाठी आता दुसऱ्यांना बोलणार, उगाच माच करणार, उगाच गांड मस्ती करणार. अरे लंड फकीर. अन्य करतो, सुरुवातीला सगळे नाचतात, सगळे हसतात, सगळे क्रिंज कंटेंट क्रिएट करतात. जसा तू हागला, तू नाचला, आता दुबईवाल्यांच्या जाऊन लवड्यावर बसलाय. माझं नको करू रे. देव माज मोडताना लय घाण मोडतो. सर्वांना माहितीये तुझी पण जर्नी एक टफ जर्नी होती. खालून वरती गेलाय. माच करायला नाही पाठवला देवानी ना, दुसऱ्यांना हिनवायला नाही पाठवला देवानी ना, नाही तर वापस घ्यायला लागलं तर गाण मारून वापस गेला. लय बेकार शौक आहे. दुबईला जाऊन पोरी नाचवायला लागल्या राव तू, खरोखर. आणि हाचून हागून आणि सट्टेबाजीचं ऍड करून पण तू वरती आलेला आहे. फेम आलाय, सगळ्या पैसे गोष्टी आल्यात. माणूस नंतर सुधारतो नक्की, प्रोफेशनल राहायला बघतो. त्याच्यात एक लक्षात ठेवायचं की आपण ज्या गोष्टीतून वरती आलोय त्याच गोष्टी जर दुसरी लोक करतायत, करावं नाही. त्याच्यानंतर प्रतीकच्या साईडने याचं पोरग हे आलं मध्ये, प्रशांत, बरोबर. ह्याने माझी पार त्या व्हिडिओमध्ये आई बहीण काढली, मी पहिले शिवी न देता पण. आणि जर तिथून मी सुरुवात झालो तर पूर्ण याची माय बहीण आखी खानदानाचा भोसडा करून टाकला. तर यांच्या गांडीला एवढ्या कळा लागल्या की बेहिसाब. ते आजपर्यंत मी त्यांची मारतोय. सो आत्ता पण मी त्याची मारतोयच, बरोबर. बघू कधी काय हिशोब होतो तो पण आपण पण बघू. मग दुसरी गोष्ट, यो भडवा, ह्याच्या गांडीला एवढ्या कळा लागतात की ह्याच्या आई बहिणीवरून कोण बोलला किंवा काय. तुम्हाला एक दाखवतो अजून. जेव्हा याला कोण कमेंटमध्ये कुठली पोरगी रिप्लाय करते ना, तिला शब्द बघायचे. मग तुझा काय चाटू का वैशाली किल्लारेला, मग तुझा काय चाटू का बानू, पोरींना काय चाटण्याच्या बाता करतो. पुढची कमेंट बघा. किती रेट आहे तुझा सांग, मी देतो. आणि अशा या 2 कमेंट मी उचलल्या. अशा 2 नाही, मूस आहेत, सांगता नाही येणार एवढ्या आहेत आणि लय घाणघाण शब्द आहेत. सो यो भडवा दुसऱ्या मुलांना त्यांच्या कमेंटमध्ये जाऊन, जर याच्या बापाला कोण बोलला असेल ना कमेंट सेक्शनमध्ये, म्हणजे त्या मेंग्याला कोण जर बोलला असेल ना कमेंट सेक्शनमध्ये की गेला ट्रिपल एका ट्रिपल छक्का समथिंग काय अजून काय गोष्टी बोलला असेल ना, तेव्हा ह्यो त्या पोरांना किंवा त्या मुलींना कमेंटवर रिप्लाय करतो की तुझ्या आईचा भसडा, तुझ्या आईची गांड, तुझ्या आईवर येतो का प्रतीक, तुझा बाप प्रतीक लवडा लसन. याच्या गांडीला एवढ्या कळ्या लागतात की पार त्या मुलींची पार आई बहीण काढायला निघतो. आणि जर त्याला कोणी रिप्लाय केला तर याच्याकडे दुसरा काय पॉईंट नसतो, फक्त आई बहीण.
आणि इथं तर आता तो डायरेक्ट पोरींवर गांड साठू का तुझी, मग काय तुझा रेट किती आहे, ह्या गोष्टी. मग हेच माझं सांगणं आहे, जर तुझ्या आईचा ठोसडा जर तुझ्या आया बहिणींवर कोण बोललेला चालत नाही ना मादार चोद, तर मग दुसऱ्यांच्या आया बहिणींना पण बोलू नको भाडव्या. बस एवढंच सांगणं होतं माझं या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके. आणि मी माझ्या इन्स्टाला हे केलंय, रोस्टिंग बंद केलेली आहे. सो तिथं फक्त आपली एंटरटेनिंग, कारण की मेहनत घेऊन काय अर्थ नाही झाला. इंस्टाग्राम धडाधडा अकाउंट उडवतोय, माझा पण उडला बिडला परत ते मेहनतीचा भोसडा व्हायचा. त्यापेक्षा जे काय रिप्लाय, जे काय ब्लॉगिंग, जे काय रोस्टिंग, जे काय एंटरटेनिंग असेल ते आपलं इथं इन्स्टाला फक्त आपले नॉर्मल एंटरटेनिंग किंवा अशी कुठली पॅरोडी किंवा अजून काय अन्य लाईफस्टाईल माझी, बस तेवढंच. आणि फिटनेस रिलेटेड पण आता व्हिडिओ इंस्टाग्रामला येत जातील. पण मेन कंटेंट, मेन मुद्दे आपले याला आपल्या युट्यूबला. सो तिकडं पण फॉलो करा, इकडं पण फॉलो, इकडं सबस्क्राईब, तिकडं फॉलो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. बस माझं एवढंच बोलणं होतं की जर आपल्याला झेपत नसेल तर दुसऱ्यांची आई बहीण काढू नका. सुरुवात आमच्यापासून शिव्यांची झालेली नव्हती, आणि जर तुम्ही सुरुवात केली तर तुमची पार गाण मारण्याचं कर्तव्य माझं आहे. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या स्वतःची काळजी, स्वतःच्या आईबापांची काळजी, आणि अशा मेंग्यांपासून लांब राहा. फॉलो करा इंस्टाग्रामला, माझ्या अकाउंटमध्ये लिंक भेटून जाईल. आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सांगा माझं बोलणं पटलं का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. आणि आपण कोणाची चुकी असल्याशिवाय त्याची घाण मारत नाही, तुम्हाला पण माहिती. जय हिंद, जय महाराष्ट्र.